श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। जय जयाजी भक्त तारका मम पूर्वजा ज्ञान आरका नरहरी नाम पुण्य श्लोका पुढे ग्रंथ बोलवी। कथेचं अनुसंधान ग्रंथ करते या ठिकाणी सांगतायत की पुढे असणारे भगवंतनाथांचे चरित्र आहे, ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथ बोलवण्यासाठी सद्बुद्धी अर्पण करावी अशी विनंती ग्रंथकर्ते करतात। मागील अध्यायी कथन रेवनाथ ते अत्रिनंदन वरद चित्त प्रसन्न होऊन सनात चित्ते केलासे। पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं मच्छिंद्रनाथ गिरिनार पर्वतावरती गेले, दत्तात्रयांना घेऊन आले। दत्तात्रयांनी उपदेश रेवणनाथांना केला, सर्व अष्टमहासिद्धी प्राप्त केल्या आणि पुढे केला तरी प्रतापवंत परिसर सुखीप्राचा अभिप्राय हेत चित्ती धरवली कैलासात रेवनाथ गेलासे। आणि मागच्या अध्यायामध्ये इथपर्यंत कथा आली होती सरस्वती आणि जान्हवी ह्या पती दाम्पत्याचं लेकरू मरण पावलेलं होतं रेवणनाथ बीट गावामध्ये असताना, आणि त्याच्यामुळे त्यांना राग आलेला होता आणि त्या सरस्वती ब्राह्मणाच्या मुलाचा प्राण माघारी आणण्यासाठी तो असणारा रेवणनाथ यमनगरीला गेलेले होते। पुन्हा काय झालं आता पुढे श्रोती परिसावे आव्हान ग्रंथ आरती रेवनाथ कैलासा प्रती कैलास द्वारी प्रगटला। आणि आता इथून पुढे कथेचं अनुसंधान लक्षपूर्वक ऐका। पाठीमागच्या अध्यायामध्ये यमाने सांगितलं होतं ते आपल्याकडे नाही म्हणले, मारणारा महादेव आहे, आपण तिथं नोकरी करतो, पगार आहे आपल्याला, तिथं पगारीवर काम करतो आम्ही, आमचा स्वामी ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे, तुम्ही त्यांच्याकडे जावं म्हणून कैलासाला रेवणनाथाला पाठवलं होतं। आणि कैलास पठारावर कैलासगिरीमध्ये रेवणनाथ आले। दिस जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर की सहस्र चपलांचा एक भार अंगी कांती मिरवित असे। रेवणनाथाचं एवढं स्वरूप होता, उगवता तेजस्वी असणारा सूर्य असावा किंवा विजेचा लकालका ढवावा, तशा पद्धतीने अंग कांती अंगाचा उजेड रेवणनाथाच्या त्या ठिकाणी पडू लागला। तेजपुंज ग्रामद्वारी याता भोज तव ते शिवगण विजय ध्वज रक्षणासती द्वारात। आणि अशा प्रकारे रेवणनाथ कैलासामध्ये आल्यानंतर ना ग्रामद्वारामध्ये कैलास पर्वतामधून आतमध्ये जाताना जी काही द्वार रक्षक होते महादेवाचे गण, त्यांनी रेवणनाथाला बघितलं, अडवलं। त्यानी पाहुणी योगमूर्ती हटकुनी उभा केला क्षिती म्हणती तुम्ही कोण तनूतन गणती जाता कोटे महाराजा। आणि ते असणाऱ्या महादेवाच्या गणांनी रेवणनाथाला अडवलं। महाराज थांबा म्हणले, कुठं चालला? विचारायची काय पद्धत असते का नसते म्हणले, कुठून आला, कुठं निघाला, काय कारण आहे इथं कैलास पर्वतावरती येण्याचं, असं शिवगण विचारतात। रेवणनाथ नाम असे या देहाते जिजे करणे भवे जिते आम्हाला रे आहे की। आणि त्यावेळेस शिवगणांना उत्तर देऊ लागले, या देहाला नाव रेवणनाथ आहे, रेवणनाथ या देहाचं नाव आहे आणि महादेवा बरोबर त्यांच्या पश्चिमाचं काम आहे, तिथं विजय मिळवण्यासाठी मी निघालोय असं रेवणनाथ सांगतात। रेवणती कवन कार्य आम्हाला शीघ्र सांगावे नाथ म्हणे विपरीत नाही सत्य चोरीला शिवाने। आणि शिवगणाने विचारलं, महाराज महादेवाकडे काय काम आहे? पृथ्वी लोकावरनं तुम्ही महादेवाकडे कैलास पर्वतावर आले आणि आता महादेवाकडे चालले, काय काम आहे महादेवाकडे? रेवणनाथाने सांगितलं, विप्र असणारा वीट गावामध्ये सरस्वती नावाचा ब्राह्मण आहे आणि त्याची मुलं ह्या महादेवानं चोरून आणली ती घेण्यासाठी मी इथं आलो। तरी तयासी शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन ऐसे ऐकत शिवगण परमचित्ते क्षोभले। आणि रेवणनाथाने शिवगणाला सांगितलं, मी आता महादेवाला दंड करणार आहे, लेकरांचा प्राण हिरावून घेतला, 5-7 दिवसाची ती लेकरं होती आणि त्यांचा जीव ह्या महादेवानं असणारा हिरावून घेतलेला आहे,
त्यामुळे महादेवाला दंड करीला आणि बालकांना घेऊन जाईल असं ऐकल्यावर देवगणांना राग आला. मानती बाबा बोल शिवचर यात आमसी आले समजून तुमचा गुरु गंधर्व दान आम्हाला घी वाटतो. आणि असं बोलल्यानंतर ना शिवगणांना वाटलं हे स्वर्गातलंच आहे आणि याचा गुरु गंधर्व आहे. गंधर्वाकडून विद्या शिकून इथं महादेवाबरोबर युद्ध करायला आलं असं शिवगणांना वाटलं. परी गंधर्वाचा संस्कार पाहू आला वाक प्रहार तरी तो तेथीच करावा आदर धीर मागारा येथून. आणि म्हणून गंधर्वाच्या शब्दाचा आदर करतो आम्ही. म्हणून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगतोय की माघारी जावा, नाहीतर आमच्याकडे सुद्धा ताकद आहे तुमच्या बरोबर युद्ध करायला, तुला थांबवायला आणि अडवायला. पण गंधर्वाच्या शब्दाचा तुमचे गुरु गंधर्व आहे आणि त्यांच्या शब्दाचा मान राखतो म्हणून माघारी जावा. आईशे बोलती शिवगण त्यासी परम कोप चढला त्या मानसी म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्हा दावितो. आणि त्यावेळेस असं शिवगणाने बोललं माघारी जा. रेवणनाथाला राग आला, माघारी जायला आलो काय पृथ्वी लोकांवरनं. रेवणनाथाने सांगितलं हे बघा तुम्हाला काय समजायचे ते समजा. तुम्ही समजले ना गंधर्वाकडून विद्या शिकलोय तर गंधर्वाचे असू दे तुम्हाला ताकद दाखवतो असं रेवणनाथ बोलतात. अरे तुम्ही गंधर्वा समान फिरू नका रान ऐसे म्हणून करे भक्त बंधन भस्मची मोठी कवळीली. आणि लगेच असणाऱ्या रेवणनाथाने सांगितलं तुम्ही सुद्धा गंधर्वासारखेच आहे. शिवगण म्हणजे रानोरान हिंडणारे आहेत म्हणले तुम्ही. असं बोलून असणाऱ्या आपल्या झोळीमध्ये हात घातला, भस्मची मुठी घेतली. काय करतात स्पर्शास्त्र जपून होती फेकीत झाला भस्मची मोठी तेने द्वारपाळ मही पाटी खिळोनिया राहिले. रेवणनाथाने आपले असणारा भस्म हातामध्ये घेतलं आणि स्पर्शास्त्र मंत्र म्हटला. हे दोन मंत्र लय खतरनाक आहे त्यांच्याकडे, वाताकर्षण आणि स्पर्शास्त्र. या मंत्राला दुसरी तोडच नाही. आणि स्पर्शास्त्र मंत्र म्हटला आणि ती भस्मची मोठी सोडली शिवगणावरती. लोह चुंबक चिटकून बसावं तशी ज्या असणाऱ्या कैलास पर्वताला शिवगण चिटकून बसले. एक सहस्र 300 गण माहिते केले व्यक्त उचलू जाता स्वपदाते महिपदाते सोडिना. आणि मग 1300 महादेवाचे गण होते आणि त्या सगळ्या गणांना चिटकून टाकलं स्पर्शास्त्र मंत्रानं. आणि त्यांनी पाय काढावा तिथून जाऊन पाय उचलायला गेले तर पाय त्या असणाऱ्या पर्वताला चिटकलेले होते असं पाहिलं. परमही पासून कडार सुटती म्हणून हस्त धरून काढू जाती तेने माहिती व्यक्त होती उभय हस्त गणाचे. आणि मग महागणांनी विचार केला आपलं पाय निघणं गेली, हातानं पाय काढायला गेली तर हात बी जमिनीला चिटकले. हात आणि पाय असं वाकून जमिनीवरती त्या असणाऱ्या कैलास पर्वतावरती भूमीवरती चिटकून बसले. ऐसे 1300 ओनवे केले मही व्यक्त मग सर्व लागी बोलेनाथ कोण गंधर्व सांगा रे. आणि मग अशा पद्धतीने रेवणनाथाने 1300 महादेवाचे गण आलेले होते. त्या सर्वांना जमीन व्यक्त केला, स्पर्शास्त्र मंत्रानं जमिनीला चिटकवून टाकला. आणि मग विचारायला लागले कोणचा गंधर्व तुम्हाला वाटला सांगा. ऐसी विपरीत करणी प्रविष्ट होता त्या शिवगणी आवृतांत सकळ शिवभोनी शिवालागी समजला. आणि अशा प्रकारे कैलास पर्वताच्या द्वारावरती ही चाललेला रेवणनाथांनी केलेला पराक्रम महादेवांच्या असणाऱ्या कैलास पर्वतामध्ये महादेवापर्यंत ही वार्ता समजले. कैलासवासी शिवाचे गण त्यांनी पर्यास पाहून परम भयभीत चित्ती होऊन शिवालागी दर्शविती. आणि महादेवाचे गण होते अतिशय भेलेले होते. रेवणनाथाचा प्रताप बघितला, फक्त भस्मची मुठी काढली फेकली, जमिनीला चिटकून बसले 1300 गंधर्व गण महादेवाचे. त्यावेळेस घाबरले, महादेवाला जाऊन सांगितलं उभे राहुणी शिवा निकट म्हणती महाराजा नीळकंठ एक मानव सुभट ग्रामद्वारी पातला आहे. आणि
आणि एक मानव पृथ्वी तलावरनं कैलास पर्वतावरती आलेला आहे आणि त्या मानवाकडे एवढी ताकद आहे असं शिवगण बोलतात. तेने एक सहस्र 300 द्वारपाल केले माही व्यक्त कर चरण दोन्ही ओरवे समर्थ आरबळती महाराजा. आणि काय सांगायचं भगवंता ते असणाऱ्या व्यक्ती कोण आलेला आहे नवीन योगी. त्या योग्यानं आपले 1300 गण जमिनीला चिटकून टाकले असं महादेवाला सांगतात. ऐसे ऐकून शिव मात कल्पांत भैरवा आज्ञापीत म्हणे कोण आला तेथ शिक्षा त्या ते करारे. महादेवानं गणाचं बोलणं ऐकलं लगेच महादेवांना कौरवांना भैरवांना बोलवलं अष्टभैरव आणि त्या भैरवांना सांगितलं कोण आले जाऊन बघा. ऐसे ऐकता शिववचन अष्टही भैरव प्रलय आग्न सर्वे घेऊन शतकोटी गण ग्रामद्वारी पातले. आणि महादेवांनी अष्टभैरवांना आज्ञा केली कोण योगी आलेला आहे बघा आपल्या असणाऱ्या नगरामध्ये त्याला शिक्षा करा. महादेवाच्या बोलण्यावर अष्टभैरव निघाले 60 कोटी गणासमवेत युद्धासाठी आले. तेव्हा ते 1 सहस्र 300 भैरवी पाहिले मही व्यक्त मग परम कोपून पिनक हात शर भया योजिती ते. आणि अष्टभैरव आले कैलास पर्वताच्या मुख्य दरवाजामध्ये आल्यानंतर बघितलं 1300 गण जे दरवाजापाशी होते ते जमिनीला चिटकून बसलेले बघितलं. मग अष्टभैरवाने आपलं धनुष्य हातात घेतला. ते ना ते चपळपणी पाहून पुन्हा शस्त्र अस्त्राचे संधान तीव्र कल्पोनी शतकोटी गण तयासी ते खिळले. आणि महादेवाने बघितलं हे असणारे शतकोटी 100 कोटी महादेवाचे गण आलेले होते अष्टभैरवासहित. त्या सगळ्या गणाला असणाऱ्या रेवणनाथानं स्पर्शास्त्र मंत्रानं चिटकवून टाकलं. अष्टभैरव प्रताप दर्प करण गणिती अस्त्र प्रताप कणत कारून शर छाप तीव्र अस्त्रे योजित. आणि अष्टभैरव महादेवाची जरा प्रतापवान होती. रेवणनाथाचे अस्त्र पुढे न घाबरणारी होती म्हणून त्यांनी आपल्या हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि निर्वाणीचं अस्त्र रेवणनाथावर सोडू लागले. एक योजती वातास प्रबळ एक योजती प्रळयन एक नागात परम विशाळ विषधारा योजिले. मग कोणी वायू अस्त्र कोणी पर्जन्य अस्त्र कोणी नाग अस्त्र कोणी गरुड अस्त्र असे अस्त्र सोडू लागले. एकी धूम्रास्त्र योजिले कठीण एक वास्तव शक्ती केली निर्माण एकी ब्रह्मास्त्र शाप वचन शापदपी योजिले ते. आणि कोणी त्या ठिकाणी असणारा वायू अस्त्र सोडला कोणी वासवी शक्ती कर्णाकडे होती ती वासवी शक्ती तयार केली. कोणी त्या ठिकाणी असणारे सर्पास्त्र गरुडास्त्र अनेक प्रकारचं अस्त्र एकमेकावरती सोडू लागले. एके वज्रास्त्र योजिले सबळ जे सकळ अस्त्र असे अतुळ वीर भैरव तो साधन चपळ विभक्त अस्त्र निर्मित असते. आणि वज्रास्त्र सोडला त्या वज्रास्त्रावर सुद्धा अष्टभैरव त्या ठिकाणी प्रतापवान होते. विभक्त अस्त्र त्याच्यावरती सोडून दिला. आयसी योजनी सायक मुष्टी शर सोडिते झाले जेठी मग अष्टस्त्रास्त्र प्रताप कोटी अंबरा ते मिरवले. अशा प्रकारे अनेक अस्त्र अष्टभैरवांनी अस्त्र सोडलेली होती आणि ती अस्त्र आकाशामध्ये येऊन थांबलेली होती. काय करतात ते पाहून यार वननाथे भस्मची मोठी कवळून हाते एक धाची उत्तीर्ण अष्ट अस्त्राते मुखे करून आणि रेवणनाथाने बघितलं हे अष्टभैरवाने 8 अस्त्र सोडलेले आहेत. त्यावेळेस रेवणनाथाने आपल्या झोळीमध्ये हात घातला भस्म काढलं त्याच्यावरती मंत्र म्हटला आणि 8ही अस्त्राचं निवारण एकदाच केलं. वातास्त्रावरी पर्वतास्त्र अग्निअस्त्रावरी जलर अस्त्र नागास्त्रावरी खगेंद्रास्त्र या परी तो जलपत. आणि 8 अस्त्र सोडलेली होती ती 8ही अस्त्राचं निवारण रेवणनाथाकडे होतं. नागास्त्रावरती गरुड अस्त्र सोडलं वातास्त्रावरती पर्वत अस्त्र सोडलं अग्निअस्त्रावरती पर्जन्य अस्त्र सोडलं. अशा प्रकारे त्याचं निवारण रेवणनाथांनी केलं. धूम्रास्त्रावरी
आदित्य नामी वासव शक्ती ते काळी का निर्मी शापदती ब्रह्मखाणी तवन अस्त्र त्या ओपी वज्रास्त्र ते शक्रास्त्र जपून विभक्तास्त्र केले निर्माण मोहन अष्टास्त्राचे निवारण एकच वचनी केले ते आसो अष्टास्त्री अष्टास्त्रे जाऊन नाहीसे केले अंबरात जाण परीती अष्ट अस्त्रे उकलोन भैरवावरी आदळली. आणि ही 8 अस्त्र भैरवांनी सोडलेली होती. नाथांनी त्या 8ही अस्त्राचं निवारण केलं. ज्या अस्त्राचं जे शत्रू आहे ते असणारा अस्त्र सोडून त्याचं निवारण आकाशामध्ये केलं. पण ती आकाशामध्ये जी अस्त्र होती अष्टभैरवाची ती माघारी फिरली आणि 8 भैरवावरती येऊन आदळले. तेने अष्टभैरव झाले जर शिवालागी सांगती हे महाराज उमावर भैरवची न झाले ती. आणि अष्टभैरव होते. ते 8ही भैरव जर्जर झाले. त्यांची अस्त्र त्यांच्यावरती फिरली. महादेवाचे असणारे काही गण महादेवाकडे गेले. सांगितलं 8ही भैरव जर्जर झाले. ते ऐकून शिवचित्ती सिद्ध गोसुत केला निभूती आव्हान रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला. आणि लगेच महादेवाने विचार केला आता आपण थांबून जमत नाही म्हणले. पहिले 1300 गण दरवाजातले त्यांना घायाळ केलं. पुन्हा 8 भैरव पाठवले त्यांना घायाळ केलं. 100 कोटी असणारे गण पाठवले होते त्यांना घायाळ केलं. मग महादेवाने विचार केला आता आपण स्वतः जावं नंदीला पाठवावं म्हणून नंदीला तयार केलं. काय करतात चक्र खडग शिरसायक अंकुश आणि डबू देख शंख नेर कपाळ हस्ती एक नंदी वागदोर मिरवतसे. आणि नंदीवरती महादेव बसले. त्यांनी विचार केला आता आपणही निघावं. आपण गेल्याशिवाय आता जमत नाही म्हणून हातामध्ये नर कपाळ त्याची वाटी ते हातामध्ये आहे. पुन्हा शंख चक्र गदा आहे. गळ्यामध्ये सर्पभूषण आहे. नंदीवरती बसले. वाघदोरे हातात धरले. महादेवजी निघाले. आयशी परिभूषण का म्हणत तो क्षेत्र संजोन परम संताप उभा राहून गोय तो रे धावला. आणि अशा प्रकारे असणारे महादेवजी नंदीवरती बसले. ज्याचा असणाऱ्या कामाचा अंत करणारे ते महादेव जे सर्पभूषण असणारे महादेवजी नंदीवरती बसले. आणि जिथे युद्ध चालू आहे ते असणाऱ्या दरवाजामध्ये आले. ते पाहुणी रेवणात चित्ती म्हणे युद्ध कासया भूत एकाचे अस्त्रे अप्रतापवंत शिवालागी करावे. आणि आता महादेवजी युद्धाला आलेले बघितलं रेवणनाथांनी. रेवणनाथांनी विचार केला आता महादेवाला जास्त अस्त्र वापरायची नाही. एकच अस्त्र सोडायचं आणि महादेवाला व्याकुळ करायचं असा विचार रेवणनाथ करतात. जलपून अस्त्र वाताकर्षण फुंकून देत भस्म जलपून ते प्रविष्ट होत तीव्रपण शिव श्वास आकर्षिला. रेवणनाथांनी वाताकर्षण मंत्र ह्या वाताकर्षण मंत्राला थोडंच नाही दुसऱ्या अस्त्राची. त्याच्यामुळे त्यांनी ती मंत्र म्हटला. भस्मची मोठी घेतली महादेवावरती फेकली. त्याच्यामुळं महादेवाचा श्वासच आकर्षला. श्वास बंद पडायला लागला. तळमळू लागले. काय झालं तेणे करुणी उमास्वामी विकळ झाला नंदीवरुणी धीर नर महिला गुणी उलटवल्या पडलेला. आणि श्वासच बंद पडला. श्वास बंद पडल्यावर माणूस जगल का. त्याच्यामुळे महादेव नंदीवरती बसलेले होते. वाताकर्षण अस्त्रानं श्वास महादेवाचा बंद पडला. महादेव नंदीवरनं उलथून खाली जमिनीवर पडले. परम झाला गात्री विकळ शस्त्री मुठीची सुटली सकळ मुखी रुधिर लोटले तुंबळ सरिता पाठी मिरवले. आणि अतिशय सगळे गात्र विकळ झाले. श्वास बंद पडला. मुखा हातामधून सगळे शस्त्र अस्त्र निष्ठून खाली पडली. मुखामधून रक्त वाहू लागलं आणि रक्ताची नदी चाललेली ते असणाऱ्या कैलास पर्वतावर पाहिले. अष्टभैरव अष्टशस्त्र करून तेही पडले जर्जर होऊन तीव्र प्रहार मूर्छा येऊन महीवरती मिरवले. आणि आधी पाठवलेली ही अष्टभैरव अष्टशस्त्रामध्ये तेही त्या ठिकाणी मूर्छा येऊन पडलेले होते. महादेव सुद्धा नंदीवरनं खाली जमिनीवरती मूर्छित पडले. काय झालं सकळ पडले शुद्धी रहित अष्टशस्त्र ती झाली गुप्त
परी गंधर्व हस कळवृतांत युद्ध पाहता समजला. आणि आकाशामध्ये गंधर्व युद्ध पाहत होते. त्यांच्या लक्षामध्ये आलं सगळे असणारे गण महादेवाचे जर्जर झालेले आहेत आणि महादेव स्वतः त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेत पडलेले आहेत. त्यावेळेस गंधर्व काय करतात, मग ते परम तातडी करून विष्णूशी हे जाणवी ती खून परमावस्थेचे ऐकून कमलापती धावेंद्रला. गंधर्व पळत पळत गेले वैकुंठाला आणि भगवान श्री विष्णूला सांगितलं, महाराज भास्कर की कवर झोपताव म्हणले. चला म्हणले बघा तिकडे काय झालंय ते असणाऱ्या कैलासाच्या ठिकाणी. अहो महादेवाची विकळ अवस्था आहे. नंदीवरनं जमिनीवरती मूर्छित पडलेले आहे. महादेवाचा प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. असं अंतक पाहिल्यानंतर भगवान श्री विष्णू निघाले. मनोवेग ते मागे टाकून शीघ्र पातला रमारमन नाता सन्मुख निकट येऊन हृदय प्रीतीने कवळी तसे. आणि लगेच असणारे भगवान श्री विष्णू वैकुंठावरून उठले. तातडीनं कैलास पर्वतावरती आले. रेवणनाथाला समोर पाहिलं. कडकडून हृदयाला मिठी मारले. कवळवणी योगमूर्ती म्हणे महाराजा तपसती कवने कारण विक्षेप चित्ती कोपानळ पेटला. भगवान श्री विष्णूने रेवणनाथाला कडकडून मिठी मारली आणि विचारलं, महाराज एवढा राग कसं काय आलाय म्हणले तुम्हाला? एवढा राग येण्याचं काय कारण आहे म्हणले? काय तुम्हाला विक्षेप झाला? काय तुम्हाला त्रास झाला सांगा. येरी म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती प्राच्या दोही प्रत्यक्ष आस्था शिवे धाडून यक्ष पुत्र त्याचा मारिला. रेवणनाथाने सांगितलं, भगवंत ऐका, वीट गावामध्ये सरस्वती ब्राह्मणाच्या घरी मी होतो आणि तिथं मी असताना ह्या महादेवानं यक्ष पाठवला. यक्ष म्हणजे यमदूत पाठवले आणि ते असणाऱ्या यमदूताने त्या बालकाचा प्राण मी असताना घेऊन आले. म्हणून मला राग आला आणि मी इथं आलो. तरी त्या अभिप्राय करून आता घेईन शिवाचा प्राण उपरी संजीवनी अस्त्रे करून बाळ उठवीन तयाचे. म्हणून आता मला एवढा राग आलेला या महादेवाचा. कारण महादेवाकडे काम आहे मारण्याचं आणि त्या महादेवानेच त्या लेकरांचा प्राण घेतलेला आहे. म्हणून आता महादेवाला मारून टाकतो आणि मी माझ्या स्वबळाने संजीवनी मंत्राने त्या लेकरांना बाळांना जिवंत करतो असं रेवणनाथ बोलतात. तरी रक्षिणे असेल प्राण तरी सत्य बाळे द्या आणून ऐसे नाथ बोले वचन विष्णू त्या ते बोलत असे. आणि रेवणनाथांनी सांगितलं, तुम्हाला तर महादेवासहित सगळ्या गणांचा जीव वाचवायचा असेल, महादेवाचा जीव तुम्हाला वाचवायचा असेल तर बालकांचा जो प्राण आहे, जी लेकरं तुम्ही मेलेली त्यांचा प्राण घेऊन आलेला आहात, तो लेकर मला माघारी द्या आणि सगळ्यांचा जीव वाचवा. असं ऐकल्यानंतर भगवान श्री विष्णू काय सांगतात, महाराजा बाळे सप्त आहेत मज पासी जीवन दशा व्यक्त तरी सप्त ही जीव तुम्हाते हस्तगत करीतो मी. आणि त्यावेळेस लगेच भगवान श्री विष्णूने सांगितले रेवणनाथाला, म्हणले महाराज सातही बाळ आपल्यापाशी सुरक्षित आहे. त्यांचे प्राण मी माझ्यापाशी आहेत आणि ते असणारे सातही बाळांचे प्राण त्यांचा असणारा जीवदशा तुम्हाला माघारी परत देतो असं श्री विष्णू बोलतात. जीवदशा तुम्हा करीतो अर्पण पुढे देह तुम्ही करा निर्माण ऐसे नाथ ऐकून वचन अवश्य म्हणे तयाते. श्री विष्णूंनी सांगितलं, ऐका रेवणनाथ, ह्या सातही बालकांचा जीव तुम्हाला मी तुमच्या स्वाधीन करतो. त्यांची जीवदशा तुम्हाला देतो. तुम्ही तिथे गेल्यावर त्यांची असणारी प्रतिमा तयार करा, त्यांचा देह तयार करा आणि त्या देहामध्ये हा जीव टाका. सातही लेकरं जिवंत होतील असं श्री विष्णू बोलतात. भगवत प्रेरक अस्त्र जपुनी सावध केला शूलपाने उपरी भक्त अस्त्र जपुनी गण सोडविले सकळीक. आणि लगेच असणाऱ्या वात प्रेरक म्हणजे वायू सोडला आणि वात प्रेरक अस्त्र सोडल्यानंतर महादेवाचा जो प्राण कंठात आलेला होता, श्वास थांबलेला होता, तो पुन्हा सुरू झाला. आणि जी काही 1300 गण पुन्हा शतकोटी गण आणि अष्टभैरव जे काही महिव्यक्त झालेले होते गण, ते सगळे विभक्त अस्त्रानं रेवणनाथांनी सोडवले. नीती मंत्र सुखवास सधन अष्टभैरवा लाविले भस्म
तेही झाले सुखरूप पूर्ण अष्टप्रहारा वेगळे. आणि स्थिती मंत्र सुखवास, सुख होण्याचा मंत्र म्हटला आणि चिमू भस्म अष्टही भैरवांच्या कपाळाला लावलं. त्यावेळेस ते असणारे 8 अस्त्राचे विभक्त झाले आणि अस्त्रांच्या प्रहाराच्या वेगळे झाले आणि सुखरूप आनंदाने राहू लागले. मग सकळ सावध होऊन प्रीती नमते झाले योगपती. मग सप्त जीव दश देऊन हाती बोलविला महाराजा. मग अशा प्रकारे सगळेजण सावध झाले. रेवणनाथांना नमस्कार केला आणि आनंदाने लेकरांचा प्राण देऊन पाठवणी केले. ज्ञानास्त्रमुखी जपून मही उतरला तपोघन. शीघ्र विप्रग्रामी येऊन सरस्वती उपरा सांगत असे. आणि त्या 7ही बालकांचा प्राण घेऊन व्यान अस्त्र मंत्र म्हटला आणि डोळ्याची पापणी लावायची. आतमध्ये वैकुंठावरून कैलासामधून रेवणनाथ विट गावामध्ये गेले आणि सरस्वती नावाच्या ब्राह्मणाला बोलवलं. म्हणे वारे पुत्र कलेवर कुटिमेन समग्र. ऐसे ऐकत सरस्वती विप्र उकळी पित्र वाहिला. आणि लगेच ते असणाऱ्या ब्राह्मणाला बोलवलं. रेवणनाथाने सांगितलं तुझ्यापाशी एका लेकराचा देह आहे, एका बाळाचा देह तुमच्यापाशी आहे 7व्या. तर त्या बाळाचा देह काय कर, कूट कर, त्याचं पीठ कर आणि मेणासारखे त्याचा असणारा भुगा कर असं रेवणनाथाने सांगितलं. कुटून केला मेना समान. मग समग्र भाग दिला आणून. मग तयाचे यथाभाग करून सप्तपुतळे बनविले. आणि ते एका लेकराच्या बाळाचा देह कुठला त्याचं पीठ केलं तू आणि त्याच्यापासून मेणासारखं त्याचं शरीर केल्यानंतर पुन्हा त्याच्यापासून 7 पुतळे रेवणनाथांनी तयार केले. सिद्ध पुतळे झाल्यावर संजीवनी प्रगी वाग उत्तर. तेने सजीव झाले समग्र जीवदशा प्रगटुनी. आणि लगेच रेवणनाथाने 7 पुतळे तयार केले आणि केल्यानंतर पुन्हा लगेच त्याच्या असणाऱ्या संजीवनी मंत्राचा प्रयोग करून काय करतात, प्रकटती अट्टहास्य करून रुदन करती सप्तहिनंदन. मग सरस्वती कांते शिवपून म्हणे पाळना करियाचे. आणि लगेच त्यावेळेस रेवणनाथाने 7ही लेकरं बाळ जिवंत केली. भगवान श्री विष्णू पासून प्राण आणलेला जीवदशा आणलेला त्या सप्तपुतळ्यामध्ये ती जीवदशा प्राण अर्पण केला आणि 7ही बाळ त्या ठिकाणी आनंदाने नाचू खेळू लागली. आणि ते असणाऱ्या जान्हवीला सांगितलं पाळण्यामध्ये घाला आणि नाव ठेवा. मग द्वादश दिवसा पालखी घालून सुप्त पुत्राचे ठेविले नाम. सारंगीनाथ द्वितीय कारण जोगीबा नाम ठेविले. आणि लगेच 12 दिवसानंतर पाळण्यामध्ये घातलं आणि 7ही पुत्रांची नावं ठेवली. पहिल्याचं सारंगीनाथ, दुसऱ्याचं जोगीबा, आता तिसऱ्याचं ऐका. तृतीय बालक निरानंद दीनानाथ. नवनाथ निर्मला चतुर्थ. यदुनाथ नामी पंचम समर्थ. श्रेष्ठ निरंजन नामी निर्मला. आणि तिसऱ्या बाळाचं नाव निजानंद ठेवलं. चौथ्या बाळाचं नाव नवनाथ ठेवलं. 5व्या बाळाचं नाव यदुनाथ ठेवलं आणि निरंजन 6व्या बाळाचं नाव ठेवलं. सातवा महापुरुष गहिनीनाथ. असे सप्तपुरुष जगविख्यात. पुढे 12 वर्ष रेवणनाथे अनुग्रहित केले ते. आणि 7वा जो लेकरू होता त्याचं गहिनीनाथ नाव ठेवलं. अशा प्रकारची 7 त्या सरस्वती ब्राह्मणाची मुलं, त्यांची नावं रेवणनाथांनी सांगितल्याप्रमाणे त्यात आपण त्यांना ठेवला. आणि 12 वर्षानंतर रेवणनाथांनी पुन्हा त्यांना अनुग्रह केला आणि आपला शिष्य बनवून घेतला. मग त्या सप्त शिष्य कारण सिद्ध केले विद्या ओपून. जगी मिळवले सिद्ध म्हणून 84 सिद्धात पै. आणि पुन्हा ते असणारी 7ही बाळा आपले 7ही शिष्य, त्या शिष्यांना रेवणनाथांनी आपलं शिष्य बनवलं आणि 84 जे असणारे सिद्ध आहेत त्या 84 सिद्धामध्ये त्या 7 असणाऱ्या शिष्यांची गणती केली. मग ते त्याची राहून योगपती सेवा घेत असे 7 हाती. असो रेवणनाथ विटे प्रांती अद्यापर्यंत नांदत असे. आणि मग
अशा प्रकारे रेवणनाथ तिथंच राहिले, कुठं वीट गावामध्ये, आणि कुठपर्यंत राहिले, आद्यापीपर्यंत राहिले. म्हणजे आता तुम्ही गावा आता, आणि ते असणाऱ्या वीट गावामध्ये बघा आजही रेवणनाथ तिथं वास करतात. अखंड चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वास वीट ग्रामामध्ये रेवणनाथ करू लागले. असो ऐसे कथेचे चांगुलपण, जो नित्य करी श्रवण पठण, बाळ मृत्यूचा दोष जाऊन पुत्रवान होईल की. आणि अशा प्रकारे ही रेवणनाथाची कथा आहे. 34, 35 आणि 36. 34व्यामध्ये सुरुवात जन्म झाला रेवणनाथाचा, 35व्यामध्ये दत्तात्रयांचा अनुग्रह, आणि 36व्या अध्यायामध्ये बालकांचा प्राण आणलेला. ही 3 अध्यायामध्ये रेवणनाथाची कथा आहे. ही जर ऐकली तर बालकाचा प्राण वाचतो, अल्प आयुष्य बालक राहत नाही, त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं, असं या श्रवणाचं महात्म्य आहे, असं ग्रंथकर्ते सांगतात. बाळे होऊन दोष मरती, तिने सुस्नात होऊन कथे प्रती, मग बाळे ते चेविल न जाती, हे गोरक्ष बोलीला जाण पा. आणि गोरक्षाचं म्हणणं आहे, ज्याची लेकरं लहानपणामध्ये लेकरं होतात, पण लेकरं टिकत नाहीत, लगेचच मरतात 2-4 दिवसामध्ये, अशा स्त्रियेनं इथं यावं, शुद्ध अशा प्रकारचं स्नान करावं, आणि हा ग्रंथ इथं येऊन पुढे बसून ऐकावा. त्यांची लेकरं दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त होईल, असं गोरक्षकांचं म्हणणं आहे, गोरक्षनाथाचं म्हणणं आहे, असं ग्रंथकर्ते सांगतात. तरी ऐस्या दोष निवारण कथा ऐकावी कामिकान, या उपरी वट सिद्धनाथ कथन स्वीकारावे श्रोत्यांनी. आणि अशा प्रकारे आता हे असणाऱ्या ज्यांच्या मनामध्ये कामना आहे, त्या सर्व कामना धरून हा असणारा ग्रंथ ऐकण्यासाठी बसावं, त्यांच्या मनामधली कामना पूर्ण होते. रेवणनाथाचं चरित्र संपलं. चमस नारायणाचा अवतार रेवणनाथ यांचं चरित्र झालं. आता अविरहोत्र नारायण वटसिद्ध नागनाथांचं चरित्र सुरुवात झालेली आहे, आणि आता ही चरित्र पुढचे वक्ते प्रवक्ते सांगतील. या पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. बाळे होऊनी दोष मरती, तिने सुस्नात होऊनी कथे प्रती, मग बाळे तिची चेवली न जाती, गोरक्ष बोलीला जाण पा. तरी आईशी दोष निवारण कथा ऐकावी कामिकान, या उपरी वट सिद्धनाथांचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी. आणि कथेचं अनुसंधान कामिकांनी कथा ऐकावी. ज्याच्या मनामध्ये कामना आहे, कोणतीही कामना असू द्या, कामना मनामध्ये धरून जरी नवनाथांचं चरित्र ऐकलं तरी त्याची कामना परिपूर्ण होते. अशी असणारी कथा रेवणनाथाची झाली. आता वटसिद्ध नागनाथाचं चरित्र लक्षपूर्वक ऐका. पूर्वी सरस्वतीचा उद्देश करून ब्रह्मवीर ग्रहात पडले खचून, सर्पिणी मस्तके अकस्मात येऊन आढळले त्या समयी. आणि पूर्वी असं झालं होतं, ब्रह्मदेव सरस्वतीला पाहून भुलला होता, आणि सरस्वतीवरती भुलून गेल्यानंतर ना त्याचं तेज पृथ्वी तलावरती पडलं, आणि पडलं ती एका सर्पिणीच्या मस्तकावरती पडल्यावर काय झालं, मौळदंडी पडली रेत हातावती पाय अकस्मात, चित्ती म्हणे भक्ष महिते पडले आहे सुडाळे. आणि एका सर्पिणीच्या मस्तकावरती ब्रह्मदेवाचं तेज रेत पडलं. त्या सर्पिणीनं पाहिलं आणि काहीतरी तिला खाद्य आहे असं वाटलं, आणि ती असणारे रेत त्या सर्पिणीनं प्राशन केलं. मग ते उचलून आणणं पोटी साठविती झाली आपल्या पोटी, वरी साठवल्या रेत शेवटी गर्भवाढीस लागला. आणि ते असणारं ब्रह्मदेवाचं वीर्य रेत त्या असणाऱ्या सर्पिणीने प्राशन केलं, खाद्य म्हणून तिनं प्राशन केलं, आणि पोटामध्ये साठवलं. त्या सर्पिणीच्या पोटामध्ये त्याच्यापासून गर्भ राहिला. ऐका, राहिला परी अस्तिकाशी समजून आले अंतराशी, ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी प्राप्त झाले त्यावेळी. आणि सर्पिणीच्या उदरामध्ये ब्रह्मवीर्य होतं हे अस्तिक ऋषींच्या लक्षामध्ये आलं.
त्यांनी विचार केला आणि काय करतात, झाले परिभासित उदरा येईल अवतार प्रसिद्ध जे नावातील नारायण शुद्ध सिद्ध नाथ म्हणतील जो. आणि आस्तिक ऋषींनी विचार केला ही सर्पिणीच्या पोटाला 9 नारायणापैकी एक असणारा नाथ आहे आणि तो नाथ त्या सर्पिणीच्या उदराला येईल असं आस्तिक ऋषी विचार करतात. पैसे जाणून आस्तिक मुनी पाहता झाला तक्षक नंदिनी समीपती ते पाचारुणी बोलता झाला महाराजा. आणि आस्तिक ऋषींनी विचार केला ह्या सर्पिणीच्या पोटामध्ये 9 नारायणापैकी एका नारायणाचा जन्म आहे सर्पिणीच्या पोटातून होणार आहे. आस्तिक ऋषींनी ओळखलं त्या सर्पिणीला जवळ बोलवलं. काय सांगतात, म्हणे माय ऐक वचन तव तो भोग नव्हे दुर्बळवान तुझा उदरी नारायण आविर्होत्र येतो की. आणि आस्तिक ऋषींनी त्या सर्पिणीला बोलवलं आणि तिला सांगू लागले हे बघ तुझ्या पोटामध्ये जो गर्भ वाढतोय ते असणारे सर्वसामान्य नाही 9 नारायणापैकी आविर्होत्र नारायण तुझ्या पोटाला येतील असं आस्तिक ऋषी बोलतात. बरी तू ते सांगावया कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जन्मेजे राजाने सर्पसत्र मांडिले. आणि आस्तिक ऋषी त्या सर्पिणीला बोलू लागले ही तुला सांगण्याचं काही कारण आहे. पुढं भरपूर मोठं विघ्न येणार आहे. जन्मेजय राजा आहे आणि त्या राजाने सर्पसत्र सगळ्या साप दहन करण्याचं सत्र मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुझा नंबर लागू नये म्हणून तुला पुढची सूचना देतो असं आस्तिक ऋषी बोलतात. सकळ ऋषींचा घेऊन मेळ मक कोंडी ठेविला प्रळयानळ सर्प समिदा युजुडी सबळ ऋषी मंत्र आव्हानिती. आणि म्हणून ते असणाऱ्या जन्मेजय राजानं एवढं सर्पसत्र दुर्घट मानलेलं आहे. सगळे असणारे ऋषी मुनी तिथे जवळ पाचारण केलेले सगळे असणारे साप आणून त्या यज्ञामध्ये टाकत आहे. वेगवेगळे असणारे मंत्राचा उच्चार ते ब्राह्मण लोक करतात. असं सर्पसत्र चालू आहे म्हणून सूचना देतो. अरे मायो सांगू किती बहुफण्यांची होईल होती ते अवघ मुनी माझी चित्ती तुझ पाशी पातलो. आणि आस्तिक ऋषी सांगू लागले ऐक बाई बहिणी सर्पिणी ऐक म्हणले त्या जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये अनेक सापांचा नाश होणार आहे. अनेक साप त्याच्यामध्ये आवतीसाठी पडतील आणि त्याच्यामध्ये तुझा नंबर लागू नये म्हणून कळवळेनं तुला सांगू लागलो. अरे आता गर्भभरणी सोदे हाते पैसे आच्छादुनी येरी म्हणे कवण्यास्थानी राहुल पोणी महाराजा. आणि लगेच आस्तिक मुनींनी सांगितलं तुझ्या पोटामध्ये आविर्होत्र नारायणाचा गर्भ आहे जन्म होणार आहे त्याच्यामुळे तोपर्यंत तू तुझ्या शरीराचं रक्षण कर आणि कुठेतरी सुरक्षित जागेमध्ये राहा असं बोलल्यानंतर सर्पिणीने विचारलं महाराज कुठं राहू. आईचे बोलता वाघ उत्तर तो समीप देखला वटू तरवर तो ही जुनाट काष्ट पोखर महिवरी मिरवत असे. आणि सर्पिणीने विचारलं आस्तिक ऋषींना म्हणले महाराज राहू कुठं. त्यावेळेस आस्तिक ऋषींनी सांगितलं जवळच मोठं वडाचं झाड होतं तेही खूप जुनं होतं. त्या वडामध्ये पोखर होता आतमध्ये जागा होती आणि त्या वडाच्या झाडाच्या फांद्या मोठ्या विस्तीर्ण होत्या. असं स्थान आस्तिक ऋषींना दिसलं. ते पाहुनी आस्तिक मुनी म्हणे मायो तक्षक नंदिनी या वट पोखरात संचरुणी प्राणा पुला रक्षी पै. आणि लगेच आस्तिक मुनींनी सांगितलं त्या सर्पिणीला म्हणले हे बघ ह्या वडाच्या झाडामध्ये पोखरी आहे आणि त्याच्यामध्ये मोठी जागा आहे आणि त्या वडाच्या झाडाच्या पोखरीमध्ये तू तिथं राहा आणि तुझ्या असणाऱ्या देहाचं रक्षण कर असं आस्तिक मुनी बोलतात. मग तक्षकात म्हणजे बाळा गती झाली वटस्थळा काष्ट पोखरीत पोवेल लाळा गरदर पर भोगीत असे. आणि आस्तिक मुनीच्या सांगण्यावर ती सर्पिणी त्या वडाच्या झाडाखाली राहिली. मोठी पोखरी होती आणि त्या वडाच्या पोखरीमध्ये जाऊन राहिली. तिथं आपल्या असणाऱ्या पोटातला गर्भ तिथं वाढू लागला. परत काय झालं बरी आस्तिके आचळ वज्र प्रयोगी शिंचिला तरु आंबुभागी आचळ करुणी तरु वेगी हस्तिनापुरी चालीला. आणि पुन्हा आस्तिक मुनींनी विचार केला ही जरी सुरक्षित जागेमध्ये राहिली तरी जन्मेजयाचं सर्पसत्र चालू आहे म्हणून त्या वडाच्या झाडावरती मंत्र वगैरे म्हटले अस्त्र टाकले
दुर्धर बंधन केलं आणि तिथून जिथं जन्मेजयाचं सर्पसत्र चालू होतं हस्तिनापुराला तिकडं आस्तिक मुनी निघाले. जाऊनी मग मंडपात भेटून सकळ ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयासी. आणि आस्तिक मुनी लगेचच हस्तिनापुरामध्ये गेले जिथं जन्मेजयाचं सर्पसत्र चालू होतं आणि त्या सर्पसत्राला जे जे ऋषी मंडळी आलेले होते त्या ऋषी मंडळीमध्ये गुप्त आस्तिक मुनी गेले आणि त्यांच्या कानामध्ये सर्पिणीची माहिती सांगितली. म्हणे ब्रह्मवीर्य सनातवंत ते उदरी आहे नेमस्त तरी तो वट सिद्ध नागनाथ प्रगट होईल महाराजा. आणि आस्तिक मुनी सगळ्या ऋषी मंडळीला सांगू लागले ऐका त्या वडाच्या झाडाखाली सर्पिणी आहे आणि तिच्या पोटामध्ये ब्रह्मदेवाचं वीर्य आहे आणि त्याच्यापासून आविर्होत्र नारायणाचा नागनाथाचा जन्म होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि हे असणारा नागनाथ प्रसिद्ध आहे नवनाथामधले इथं असं आस्तिक मुनी बोलतात. आईचे सांगत असे वर्तमान जो नवातील आविर्होत्र नारायण सर्पसत्री आपण येऊन येतायासी. आणि आस्तिक मुनी ऋषी मंडळीला सांगतात हे जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये त्या वडाच्या झाडाखाली एक सर्प आहे सर्पिणी आहे तिला तुम्ही या असणाऱ्या यज्ञामध्ये घेऊ नका कारण तिच्या पोटामध्ये आविर्होत्र नारायणाचा नागनाथाचा जन्म होणार आहे असं आस्तिक मुनी बोलतात. आईसे साकल्य वर्तमान ऐकून ऋषी तुकाविती मान आपल्या हृदय शोध करून अवश्य म्हणती तयाते. आणि अशा प्रकारचं सगळं वर्तमान आस्तिक मुनींनी ऋषी मंडळीला सांगितलं. ऋषी मंडळींनी सुद्धा आपापल्या ज्ञान दृष्टीनं अंतःकरणामध्ये विचार केला. मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देती सोडूनी इकडे उरगी गर्भिणी 9 मासात पुरली असे. आणि बाकीची जी ऋषी मंडळी होते जी मंत्र म्हणून साप लोक गोळा करीत होते त्यावेळेस ती पद्मिनी नावाची नागिन त्या वटवृक्षाच्या झाडाखाली ती तशीच ठेवली आणि बाकीच्या इकडे सर्पसत्र चालू ठेवला आणि ती असणारी वडाच्या पोखरीमध्ये जी सर्पिणी होती तिचा उदर गर्भ वाढू लागला. 9 महिने पूर्ण झाले. इकडे सर्पसत्र झाले समाप्त इकडे दिवस भरले नेमस्त मग प्रकृती अंड होऊन उदिता प्रसूत झाली पद्मिनी. आणि इकडे जन्मेजयाचं सर्पसत्र संपलं त्या तिकडे वडाच्या झाडाखाली त्या सर्पिणीच्या उदरामध्ये जी काही गर्भ होता ते असणारा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर ना त्या सर्पिणीनं एक अंड बाहेर पडला. आसू वटवृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुता आविर्होत्र नारायण त्यात ईश्वर सत्य संचरला. आणि त्या सर्पिणीच्या उदरामधून तिथं त्या असणाऱ्या वडाच्या झाडाच्या पोखरीमध्ये अंड अनेक दिवस राहिलं आणि त्या अंड्यामध्ये प्रवेश केला आविर्होत्र नारायणानं ईश्वर सत्यनं. पुढं काय झालं दिवसे दिवस अंडात वाढीस लागले असे जीववंत देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंडज ते. आणि ते असणारे अंड्यामध्ये प्रवेश केला आविर्होत्र नारायणांनी आणि दिवस दिवस ते असणारं अंड वडाच्या पोखरीमध्ये मोठं होऊ लागलं आणि त्या लेकराची बाळाची तरू शरीराची अवयवाची रचना झाल्यानंतर ना ते अंड आपोआप फुटून गेलं आणि बाळ तरू त्या वडाच्या झाडाखाली मिरवली म्हणतात. मग त्या तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंत निडळवानी कोणी त्याती रक्षणाती नशेची. आणि त्या वडाच्या झाडाच्या पोखरीमध्ये एक सुंदर अशा प्रकारचं बाळ जी सर्पिणीच्या पोटामधून अंड बाहेर आलं त्या अंड्यामधून जी जन्मलेलं बाळ त्या वडाच्या पोखरीमध्ये रडू लागलं. माग पुढे त्या बाळाच्या संरक्षणासाठी कुणी नव्हतं अनाथापरीनं ते रडू लागलं. जायची जळातील जळमासोळी उड्डाण घेता पडे वेगळी मग ते अत्यंत चित्ती तळमळी तैसे झाले बाळकासी. आणि त्या लेकराला तसं झालं एखाद्या पाण्यामधला मासा असावा आणि पाण्यामध्ये उडी मारताना चुकून त्याची उडी किनाऱ्यावरती पडावी आणि ते साप जसं ते असणारी मासा जसं तळमळतो तशा पद्धतीने वडाच्या पोखरीमध्ये हे लेकरू रडू लागलं. अट्टहासी करीत असे रुदन तेव्हा पातला सुची ब्राह्मण गौड जात्या थरवर्ण वेद भुजनी मिरवत असे. आणि त्यावेळेस बाळ रडत होता. रडत असताना एक सुची ब्राह्मण त्या ठिकाणी सुचित म्हणता असणारा ब्राह्मण
त्या वडाच्या झाडाखाली वेदशास्त्रामध्ये पारंगत असणारा तिथं आला. कोश धर्म तयाचे नाम आचारशील विद्यावान, सहा शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विद विद्या जाणता तो. कोश धर्म त्या ब्राह्मणाचं नाव होतं. 6 शास्त्र 18 पुराणामध्ये शास्त्रामध्ये पारंगत होता. सर्व ज्ञान परिपूर्ण असणारा तो कोश धर्म त्या वडाच्या झाडापाशी आला. हा परसूर्य तो सर्व ज्ञान मूर्ती, परिदरिद्र प्रारब्ध गती, तेने करुणी संसार चित्ती परम चित्ती विठलासे. आणि तो असणारा कोश धर्म नावाचा ब्राह्मण ज्ञानवंत भरपूर होता. तेज पाहिलं गेलं तर सूर्यासारखं तेज होता, पण दरिद्र्यानं व्यापलेला होता अशी त्याची अवस्था होते. विठ्ठला परिपत्रावळी कारण पाहता झाला वट स्थान, पत्रे तोडावी हे मनी इच्छुन तया निगटी पातला. आणि तो असणारा ब्राह्मण दरिद्र्याने पिडलेला होता, म्हणून वडाच्या झाडाची पानं घेण्यासाठी, त्या पानांचा शोध घेण्यासाठी किंवा वडाच्या झाडाची पानं घेऊन घरीमध्ये जाऊन पत्रावळी बनवून त्याचा व्यवसाय त्याच्यावरती होता. म्हणून त्या वडाच्या झाडाच्या पानाचा शोध घेत घेत त्या वडाच्या झाडाजवळ हा ब्राह्मण आला. निकट येता तया तरुतळवटी, बाळ रडे ते कर्णपुटी, आई कोणी चौकडे फिरवी दृष्टी तो काही दिसेना. आणि तो असणारा ब्राह्मण कोश धर्म नावाचा ब्राह्मण वडाच्या झाडाच्या जवळ वडाची पानं तोडण्यासाठी आलेला होता. आणि अचानक बाळ रडण्याचा आवाज त्यानं कानानं ऐकला, पण दिसत कोणीच नव्हता. आणि लेकराचा आवाज रडलेला ऐकू येत होता. मनात होय संशंकिता, मने बाळ रुदन कोठे होता, स्वर्गीचे सुरवर त्या ते पाहत बोलते झाले तया ते. आणि तो कोश धर्म नावाचा ब्राह्मण विचार करू लागला, इथं दिसत कुणीच नाही आणि लहान बाळाचा रडण्याचा आवाज येतोय. ही स्वर्गातली देवलोक पाहत होते. आणि पाहत असताना देवांनी बोलायला सुरुवात केली. मनती कोश धर्मा सुशील ऐक, यावट तरुत आहे बाळक, तरी त्या माणूसा तू पायिका दृष्टीगोचर नव्हेसी. आणि त्यावेळेस ते असणाऱ्या देव लोकांनी सांगितलं कोश धर्माला, म्हणले हे बघ, हे वडाच्या पोखरीमध्ये बाळ आहे आणि ती बाळ अवतार आहे, त्याला घेऊन घरी जा. हरी प्रज्ञावंत ऐक वचन, तू ते मांदूस काढून आपल्या ग्रासी ते नेहून संगोपन करी त्याचे. देव लोकांनी सांगितलं कोश धर्म ब्राह्मणाला, म्हणले साशंकित मनामध्ये होऊ नको, कुठलाही विचार करू नको. वडाच्या पोखरीमध्ये बाळ आहे, ते बाळ घे, घरी घेऊन जा आणि त्या लेकराचं बाळाचं संगोपन कर. घरी येता ते बाळक, सुदैव जसे चौगवेल अर्क, मग दरिद्रता सकळी का जाईल नासून महाराजा. आणि कोश धर्म ब्राह्मणाला देव लोक आकाशामधून बोलतात, ब्राह्मणा ही लेकरू घरी घेऊन जा. ह्या लेकराने तुझ्या घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर याच्या असणाऱ्या सामर्थ्यानं तुझं दारिद्र्य संपल आणि ऐश्वर्य सत्ता तुझ्या स्वाधीन होईल असं देव लोक बोलतात. जैसे परिसांग संगे करुण लोह जाती होय सुवर्ण, मग षटगुण ऐश्वर्य तया कारण दृष्टी पळे न काळीमा. जसं एखादा परिस आपल्या लोखंडाला सोनं करतो, परिसरापासून लोखंडाचं सोनं होतं, तशा पद्धतीने हे बाळ म्हणजे परीस आहे, याला घेऊन जा, तुझं दरिद्र्य संपेल असं देव लोक बोलतात. देवी तू बाळ ग्रही नेता, सकळ हरेल व्यथा दरिद्रता, बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता विरोत्र नारायण. अरे म्हणून हे तुझं दरिद्र घालवण्यासाठी, तुझी गरिबी संपवण्यासाठी या लेकराला घेऊन जा. हे सर्वसामान्य लेकरू नाही, नऊ नारायणामध्ये आविर्होत्र नारायण आहे आणि त्या आविर्होत्र नारायणाचा हा अवतार आहे असं देव लोक बोलतात. आईशे बोलून साचोकार, सुरवरी पाठविला एक शर, तेने तर तो महिवर गंडोनिया पाडीला. आणि लगेच देव लोकांनी बोलल्यानंतर स्वर्गामधूनच धनुष्याला बाण लावला आणि बाण स्वर्गामधून सोडला आणि एक वडाचा असणारा पान त्या ठिकाणी खाली पाडलं. पुढं तरु खंड होता त्वरित, तो कोश धर्म बाळ देखत, बालार्क किरणी ते जादभूत, नक्षत्रपती ते लाजवितो. स्वर्गातल्या देवानी बाण सोडला, ते असणारा झाड वडाचं झाड दुभंग झालं आणि लगेचच त्या कोश धर्म ब्राह्मणाला ते लेकरू दिसल्याबरोबर बाळ तेजस्वी मनोहर, अंबरी पाहते झाले सुरवर, मग सकळ घेऊन कुसुम भार वर्षाव करीती भावार्थे. आणि कोश धर्मासहित सर्व देव लोकांनी त्या वडाच्या झाडामध्ये बाळ पाहिलं.
पाहिल्याबरोबर देव लोकांनाही आनंद वाटला. देव लोकांनी फुलांचा वर्षाव केला आणि पुढं देखताची पद पद्मा सकळ जोडून कर युगमा नमोनिया योग सद्मा कोश धर्मा बोलताती. आणि सगळे देव लोकांनी त्या बाळाला नमस्कार केला, कोश धर्माला नमस्कार केला आणि आकाशामधून त्या ब्राह्मणाला काय सांगतात? म्हणती महाराज सभाग्यवंत तू एक आहेस भूमंडळात वट सिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे. आणि देव लोक बोलू लागले, हे बघ म्हणले ब्राह्मणा, सगळ्या जगतामध्ये तू सौभाग्यवंत आहे. वटसिद्ध अविरहोत्र नारायणाचा अवतार हा वटसिद्ध नागनाथ आहे आणि हे नागनाथ रूपी रत्न तुला प्राप्त झालं असं देव लोक सांगतात. तरी हा पद्मिनी नागिनी पोटी रक्षीला गेला तरुच्या तळवटी आणि सिद्धता पाहून त्या नागवटी नाथ मिरवेल योग्यांचा. आणि देव लोकांनी सांगितलं, पद्मिनी नावाची सर्पिणी होती, त्या सर्पिणीच्या पोटामधून हा जन्मला आणि जन्मल्यानंतर ना वडाच्या पोखरीमध्ये अनेक दिवस त्याचं संरक्षण झालं. त्या वडामध्ये तो वाढला गेला, तिथं राहिला गेला. माने ह्या घरी घेऊन जा, हा नवनाथामध्ये एक सिद्धनाथ होईल असं देव लोक बोलतात. आईशी करणी झाली येत म्हणून नाम वट सिद्ध नागनाथ तरी तुम्ही आता माहिती याचे नाव पाचारा. आणि देव लोकांनी सांगितलं, अशा प्रकारची करणी इथं झाली म्हणून वट सिद्ध नागनाथ त्यांना म्हणतायत. का म्हणतायत? वडाच्या झाडामध्ये त्यांचा जन्म झाला आणि म्हणून त्यांना वटसिद्ध नागनाथ म्हणतात. आणि तू घरी गेल्यानंतर ना त्याचं बारसं करून हेच नाव ठेव आणि ह्याच नावानं जगतामध्ये त्यांना बोलवावं असं देवलोकांनी सांगितलं. ऐसे ऐकोनी कोश धर्मे बाळ उचलेले अति प्रेमे परमानंद आपले धाम सेवनी कांत प्रति बोलतो. आणि अशा प्रकारे कोश धर्मानं ते लिकरू घेतलं, खूप आनंद वाटला, आपल्या सदनाला गेला आणि आपल्या पत्नीला काय बोलू लागला? भगवती कांता सुरादेवी परम प्राज्ञिक सुशील मही धैर्य अवधारे सत्व पदवी लोक माझी दावित असे. आणि त्या कोश धर्म ब्राह्मणाची पत्नी सुरादेवी तिचं नाव होतं, अतिशय सुंदर होती, पतिव्रता होती, धैर्यवान कीर्तिवान होती. ऐका, बाळ सुरादेवीने देखता म्हणे मजकडे द्या लावण्यवंता तव ते दृष्टी गोचर करिता बाळ अर्कासमती सतासे. आणि त्या सुरादेवीनं कोश धर्माला आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हणजे ती लिकरू माझ्याकडे द्या. तिने लिकरू ते बाळ हातामध्ये घेतलं. सूर्याचं जेवढं बाळार्क सूर्याचं तेज आहे तेवढं तेज त्या बाळावरती दिसू लागलं. मग हसूनी बोले कोश धर्म म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा बाळ कोणाचे उगमानिले ते मज सांगा. आणि लगेच त्याच्या पत्नीनं सुरादेवीने विचारलं, म्हणले महाराज हे लिकरू सुंदर आहे पण कुठून आणलंय, कोणाचं आहे, त्याचा वृत्तांत सांगा. मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी मग पिता झाला आहे की ईश्वर सृष्टी पाहे तुझ्या चंद्र निर्मिला. आणि त्यावेळेस सुरादेवीने सांगितलं, म्हणले हे बाळ नाही, यम पिता म्हणजे सूर्यदेव आहे, सूर्यासारखं तेज त्या लेकराचं आहे. किंवा भगवंताने ईश्वर सृष्टी निर्माण करताना अनेक चंद्र निर्माण केले, त्या पद्धतीने हे बाळरूपी चंद्रच निर्माण केला की काय असं त्याचं स्वरूप दिसू लागलं. देवी तुला तास कळला निर्वाण की मेघा परतील पो स्वरूपान म्हणून ईश्वरे तेज हरुण तुम हाती दिले पाय. ही नक्षत्राचा पार मेळा न आवडे ईश्वरा प्रतक पाळा म्हणून हे समुचे करुणी गोळा तुम्हाला लागी ओपिले. आईशे म्हणून स्नेह भरित बाळ उचलून हृदय लावित मग कोश धर्मे सकळ वृत्तांत निवेदिला कांतेसी. आणि अशा प्रकारे सुरादेवीने विचारलं, एवढं सुंदर बाळ आहे, तिनं बाळ घेतलं, आपल्या हृदयाला लावलं. त्यावेळेस कोश धर्मानं जी सगळी कथा घडली त्या वडाच्या झाडाखाली ती सगळी सुरादेवीला सांगितली. सुरादेवी ते सकळ कथन सुरूर वाक्याशी ऐकून परम पाहुणे समाधान पालका घालून हलवी ती. आणि त्या असणाऱ्या कोश धर्मानं सुरादेवीला त्या बाळांचं सगळं वर्तमान सांगितलं. वडाची पानं आणण्यासाठी वडाच्या झाडाखाली गेलो, देव लोक बोलली त्या लेकराला घेऊन जा, तुझं कल्याण होईल म्हणून याला घेऊन आलो. तिने आपल्या हृदयाला लावलं, पाळण्यात घातलं. हृदयी कवटाळीता बाळ पयाने दाटले कुच मंडळ पानाहुनी बाळ मुख कमळ पयोदाग्री प्रेरित असे. आणि तिने सुरादेवीने आपल्या हृदयाला ते बाळ लावलं.
तिच्या असणाऱ्या हृदयाला पाहणा फुटला आणि ते असणार स्तनाचं दूध ते असणार लेकरू पिऊ लागलं. मग ते बाळ घोटीत क्षीराज ड्रागणीचा दहाक उभार शांत उनी शांती पर बाळ निर्वेद्य असत. आणि ते असणारे लेकरू त्या सुरादेवीचं दूध पिऊन आपल्या असणारा जठराग्नी पोट आहे त्या पोटाची भूक भागवत होता. हळूहळू असणार ती लेकरू तिथं वाढू लागलं. आती लालने स्नेह भरित मार्जन नानोनी घातला पालकात नाम ठेविले उठ सिद्ध नागनाथ ओव्या मंगले गातासे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या लगेच अतिशय प्रेमानं लालनेनं त्याला त्या असणाऱ्या पाण्यामध्ये घातलं आणि घातल्यानंतर ना वटसिद्ध नागनाथ असं त्याचं नाव कसं ठेवलं. ओव्या मंगल गायनानं. मग पाळणा गावा की त्याचं ओवीचा कुठे ती ओवी. अति लालने स्नेह भरिता मार्जना नानोनी घातला पालखात नाव ठेविले वट सिद्ध नागनाथ ओव्या मंगल गातसे श्रीराम जय राम राम. अशा प्रकारे ओव्या गाऊन सुंदर अशा प्रकारचं गायन गाऊन त्या बाळकाला पाण्यामध्ये घातलं आणि वट सिद्ध नागनाथ त्याचं नाव ठेवलं. मग दिवस राहणी घन सिंचन करी मोह संजीवन सुरादेवीचे पंचप्राण निजांकुरी लवलवती. आणि दिवस ते असणारे लेकरू घरामध्ये वाढू लागलं. वाढल्यानंतर ना मोहरूपी संजीवनी मोहरूपी पाऊस स्नेहरूपी पाऊस त्या लेकरावरती पडू लागला आणि सुरादेवीचा अद्भुत प्रेम त्या बालकावरती जडला. मग ती पल्लवाकार पळदावी भक्ती पर परितीक्षण कटु व्यवहार स्वप्न माझी दिसेना जैसे तमारीच्या गावी नांदून शके तमाची पदवी ही कामधेनूच्या काशी ठाई क्षुधानळे पिढीला देवी सुरादेवीचे अंतकरण कदान दर्शवी भिन्न दर्शन परम मोही गेली भेटून पाशान जे विषय वाळी. आणि जशा पद्धतीने हे असणारी सुरादेवी आपल्या लेकरावरती तिच्या अंतकरणामध्ये त्या लेकराविषयी भिन्न तिला एवढी सुद्धा भिन्नता नव्हती. जसं पाषाणापाशी शेवळ असतात अशा पद्धतीने ते लेकरावरती प्रेम ती सुरादेवी करू लागले. सुवायसे सुख स्थित बाळा लोटले दिवस भौत सप्त वर्षे कोश सुत मौजी बंधना मिळवला. अशा प्रकारे ती लेकरू हळूहळू रानाचं मोठं कोश धर्माच्या घरी वाढू लागलं. 7 वर्षाचं ते लेकरू झाल्यानंतर मौजी बंधन वगैरे त्या बाळाचं केलं. या उपरांतिक एके दिवशी सांडोनी या क्षेत्र काशी नागनाथ सज खेळावयासी भागीरथी ते पातला. आणि एक दिवस असं झालं काशी ठिकाण सोडून ती असणार नागनाथ आपल्या 4 जोडीदारांना सोबत घेऊन खेळण्यासाठी भागीरथी नदीच्या जवळ ते असणाऱ्या त्या ठिकाणी आला. टळटळीत भरले 2 प्रहार काशी विश्वेश्वराच्या समोर बाळक क्रीडदासे मनोहर अर्क जेवी दुसरा पै. आणि 2 प्रहर दिवस झालेला होता म्हणजे दुपारच्या 12 वाजलेल्या होत्या. त्यावेळेस काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या पुढं ते असणारे लेकरू सूर्यासारखं तेजस्वी तिथं नांदू लागलं खेळू लागलं. हो त्याच समयात तस्मात येता झाला त्रिसुत येताच दृष्टी येता तिथं बाळावरी गेली से. आणि तेवढ्या वेळामध्ये तिथं असणारे दत्तात्रय आले त्या काशी क्षेत्रामध्ये आणि दत्तात्रयाची दृष्टी त्या बाळावरती पडले. तो बाळ तेजस्वी अर्क नीती खेळत आहे स्वस्त गती बहुमुली बैसवणी पंगती लटके जान वाटीत असे. आणि दत्तात्रयानं पाहिलं ती लेकरू तेजस्वी सूर्यासारखं तेज आहे आणि 4-5 लेकरं सोबतीला घेतलेले आहेत आणि सगळे असणारे लेकरं पंक्तीला बसवून खोटं अन्न वाढत होते असं दत्तात्रयाने पाहिलं. मुले गड्या गड्या म्हणून घालू म्हणती सेवून अन्न आता पुढे वाढू नको मासी. आणि आता लहान लेकरांचं कसं असतं महाराज असणारी लेकरं बसलेली होती खोटं ताट वाढायचं त्याच्यामध्ये खोटं जेवण वाढायचं. लेकराने म्हणायचं बास पोट भरलंय आमचं आता वाढू नको असं त्यांचं चालू होतं. वरित असे आग्रह करीत घ्या म्हणून वाचे वदत न घे त्याची विनंती करीत रसाळवाणी करोनी. आणि ती नागनाथ वाढत होते लेकरांना वाढत काहीच नव्हतं हातामध्ये उगा आपलं खोटं अन्न जेवण वाढायचं. लेकराने मी खोटं नको म्हणायचं बास पोट भरलं. पण नागनाथ विनंती करीत होते असं असतं का थोडा भात घ्या
भाजी घ्या उगा आपलं नव्हतं काहीच पण वाढत होते. काय झालं ते पाहुणी अनुसया सूत पाहुणी म्हणे हास्य करीत चित्ती म्हणे लटक्यांना ते मुले झालो म्हणताती. आणि दत्तात्रय ते असणारे सगळे पाहत होते. नागनाथ वाढत होते आणि बाकीची लहान लहान मुलं बसलेली होती. खोटं खोटं अन्न होतं. ते अन्न वगैरे काय नव्हतं. आपलं घ्यायचं हातानं नुसतं वाढायचं आणि खालची लेकर सुद्धा बास म्हणत होती. दत्तात्रयांनी विचार केला खोटं अन्न वाढलंय तरी सुद्धा ही बास म्हणते ती. मग काय करतात तरी आता आपण संचरून मुलाला लागी द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळ तनु धरून तया माझी संचरला. आणि दत्तात्रयांनी विचार केला ह्या लेकरांपाशी फक्त वाढण्याचं निमित्त करताय. लेकरांपाशी बी काही नाही त्यांच्या ताटातही काही नाही नागनाथापाशी पण काही नाही तरी सुद्धा लेकर बास म्हणताय. आता आपण ह्या लेकरांमध्ये प्रवेश करू आणि यांना पोटभर जेवण देऊ म्हणून लहान लेकराचं स्वरूप दत्तात्रयांनी धारण केलं. त्या लेकरांमध्ये शिरले. बाळ अंगणी उभा राहून म्हणे अतित आलो तुम्हा कारण अन्न मागतो उदरा कारण तृप्त त्या ते करावे. आणि लगेच दत्तात्रय बाळ रूपामध्ये त्या लेकरांना बोलू लागले. म्हणले तुमच्या दरवाजामध्ये मी आथीत आलेलो आहे आणि मला पोटापुरतं पोट भरण्यासाठी मला अन्न द्या असं बोलू लागले. तेव्हा ती मुले तीव्रपणे पाठी लागती वसवसून म्हणते आमच्या मंडळात कोण आला असे आता खेळावया. आणि बाकीची जी लेकरं होती ती त्याला लगेच म्हणायला लागले हो तिकडे म्हणले आमचं नवीन मंडळ आहे ना आमच्या मंडळामध्ये कुठनं आलाय म्हणले जेवायचाच टाइम मला. सकाळ खेळताना नव्हता ना आता जेवायचाच टाइम मला कसा आलाय असं ते असणाऱ्या दत्तात्रय रूपी लेकराला हे असणारी बाकीची लेकर हुसकावून लावू लागले. कोणी दाटून पुढे येती कोणी शेला उगारीती कोणी पाशान घेते हाती जातोसी का मारू तुझं. आणि कुणी असणाऱ्या तर बाकीची लेकर असतात. लहान लेकरांना काय कळते कुणी त्याला हात उगारू लागलं कुणी हातामध्ये लाकूड घेतलं कुणी दगड घेतला कुणी डोक्याचा असणारा शेला खांद्यावरची होतं फडक ती काढून त्याच्यावरती उगारू लागले. आईशी मुले दाविता चिन्ह तिची नागनाथाने पाहून सगळं मुलाची इच्छा पाहून वारिता झाला सुहस्ते. आणि सगळे नवीन एक लेकरू आलेलं बघितलं आणि त्या लेकराला हे आपल्या मंडळातली लेकरं हिसकावून लावताय. त्याला पाठवण्याचा त्याला निराश हाताने पाठवताना नागनाथांनी पाहिलं आणि त्या मुलांच्या इच्छेत त्याला इच्छा काय होती पोटभर अन्न मिळावं. आणि बाकीच्या आपल्या असणाऱ्या मंडळातल्या लेकरांना नागनाथ थांबून काय म्हणतात म्हणे गडे हो ऐका वचन आपण वैसलो शेवान त्यात अतिथ्याला जाणं त्याशी जवळू नये की. आणि नागनाथांनी आपल्या मंडळातल्या लेकरांना सांगितलं म्हणले ऐका आपण पंक्तीला बसलेलो आहोत आणि आपण जेवण करतोय आणि आपल्याकडे कोणीतरी एक अतिथी आलेला आहे मागण्यासाठी आलेला आहे त्याला निराश पाठवायचं नाही असं नागनाथ सांगतात. पहा पुल्या घरी सांगे पिता विनमुख कोणी न व्हावा तिता तैसाच्या पण भिक्षुक मागता आला आहे समयासी. नागनाथांनी त्या लेकरांना सांगितलं म्हणले लेकरांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये आपले वडील काय सांगतायत किंवा आपण घरामध्ये पाहतोय आपल्या घरामध्ये जर कोणी अतिथी आला तर आपले आई वडील त्याला माघारी पाठवतात का पाठवत नाही. त्याला घरामध्ये घेतात त्याला जेवण देतात. आपण बी तसंच करायचं. वडिलांनी जे आपल्याला शिकवलेले आहे आपल्यावरती संस्कार केलेले आहे तसं आपण करायचं. आपल्याकडे कुणीतरी लहान लेकरू आलेला आहे त्याला आपण माघारी पाठवायचं नाही असं नागनाथ बोलतात. काढून अंगावरील चिर अंग पुसित असे आपले करी गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करीत असे. आणि नागनाथाने त्या लेकराला जवळ घेतला आपल्या अंगावरचं कापड थोडस फाडलं त्या लेकराचं सगळं अंग पुसलं गंध लावला. तिचे करुणी पूजन पोट भरी घालावे अन्न प्रत्यक्ष नाथ करी धरून बाळ्या अंगणी बैसविला. आणि म्हणून नागनाथाने ते असणाऱ्या नवीन जी बाळ आलेलं होतं त्या बाळाला आपल्या मंडळामध्ये सामील केलं. त्याला बसवलं पंक्तीला आणि लेकरांबरोबर जसं खोटं खोटं अन्न वाढतात तसंही त्याला आपल्या मंडळामध्ये सामील केलं. लटकेच कल्पनेचे करुणी जीवन तया तिता घालिता स्नान हात पादावरी फिरवून करीत क्षण अंगाचे. आणि आता त्या लेकरांपाशी काहीच नव्हतं पण कल्पनेचं जीवन
मनामध्ये ते फक्त त्याला घ्यायचं, बसवायचं आणि अंगावर हात फिरवायचा, नाऊ घालायचं. कुठं पाणी नव्हतं तरी सुद्धा कल्पना मनामध्ये आणून पाण्याचं रूपी वर्षावर ते लेकरावरती करत होते. लटके मनाचे करुणे सुमन हार गुंफीला कल्पने करून तू अतिताच्या गळा घालून लटका धूप दाविती. आणि अतिताची पूजा आपल्या घरामध्ये आपले वडील आई वडील कसे करतात तशा पद्धतीने ते नागनाथ करू लागले. उगच असणारं काहीतरी गळ्यामध्ये घालायचं, मनाचं कल्पनेचा हार गळ्यामध्ये घातला. पुन्हा धूप दीप नैवेद्य ते असणारं धूप ओवाळायचं, हे सगळं खोटं ते लेकरासोबत करू लागले. भावपूर्वक लावणी नयन ऐकी करीती पंच प्राण परिसहज दृष्टी ते ज्ञानपण आरती करीती अतितांची. आणि लगेच ते असणाऱ्या भावदृष्टीनं त्या लेकराकडे पाहिलं गेलं, त्याचं निंबोलन केलं नजरेनं आणि त्या असणाऱ्या लेकराला आपल्या सगळ्या लेकरामध्ये सामील केलं. हे पाहिले गेलं, त्या लेकरांचं वर्तन आनंद वाटला. मग लटकेचे पात्र पुढे ठेवून कल्पुनी लटके आणून वाढीची अन्न मग उभय हस्त जोडून प्रार्थना करीत अतिथीची. आणि मग लगेच बाकीच्या लेकरांना जसं खोटं ताट वाढलेलं होतं तसं ह्यांना पण खोटं ताट वाढलं. आणि सगळ्यांच्या पात्रामध्ये जेवण नव्हतं, पण उगा आपलं घ्या म्हणून पात्रामध्ये वाढलेलं. आणि मग स्तुतीस्तवन अतिताची पूजा करू लागले. वाचन साळ वचन म्हणती स्वामी सेवावे अन्न वारंवार नमस्कार करून आणि वाढू म्हणताती. आणि लगेच पुन्हा असणाऱ्या सगळ्या लेकरांसोबत याही लेकराला बसवलं, सांगितलं महाराज तुम्ही अतित आहेत, लांबून आलेले आहेत, आमच्या घरासाठी पाहुणे आहात, घ्या म्हणले पोटभर खावा. ताटामध्ये नव्हतं काय, पण खोटं लहान लेकराचं कसं असतंय, आपलं नसतंय पण वाढायचं तशा पद्धतीने. आणि काही नव्हतं तरी सुद्धा घेण्याचा आग्रह करू लागले. आईचे आदराचे चांगुलपण पाहुणी यात्री नंदन चित्ती म्हणे प्रज्ञावान बाळ सुशील आहे हा. आणि अशा प्रकारे त्या बाळ रूपामध्ये दत्तात्रय होते. त्यांनी बघितलं नागनाथांचं आचरण, काय सत्कार आणि सेवा याच्यापाशी काहीच नव्हतं, पण प्रेम आणि भावार्थ किती आहे, त्यामुळं दत्तात्रयांना आनंद वाटला. उदार बुद्धी तृप्ती करून वर्तत आहे दातृत्वपणे येतो पूर्वी दीर्घ सृष्टी करून योग्य वाचून घडेना. आणि विचार केला दत्तात्रयांनी, उदार दातृत्वाची शक्ती याच्यापाशी आहे, हा कोणीतरी योगी असावा, कारण योग्याशिवाय दातृत्वाची शक्ती त्याच्याकडे येणार नाही असा विचार करतात. सुशब्द आणि विवेक शांती विचरे जयाच्या देहाप्रती तरी पूर्वीचा योग भ्रष्ट गती योग्य वाचून घडेना. स्नान आणि हरणी स्थिती याच कार्तर्वान भौत युक्ती तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्य वाचून घडेना. उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वांप्रती दुःख न देणे पराप्रती योग्य वाचून घडेना. आयशे चित्ती अवगमून शोधित याचा पूर्वजन्म तो आविर्होत्र नारायण निज मानसी भासला. आणि अशा प्रकारे जे आरती हा उदार आहे, शांत आहे, दांत आहे, एवढा अतिथीचा सत्कार करतोय, हा कोणीतरी योगी असावा असा विचार दत्तात्रयांनी केला. आणि पाठीमागं पाहिलं गेलं तर आविर्होत्र नारायणाचा अवतार आहे हा, असं दत्तात्रयांच्या लक्षात आलं. मग कृपा सिद्धी वरुणी व्यक्ती देता झाला तयाच्या हाती जे जे व देवाने निश्चिती ते ते पदार्थ मिळवावे. आणि दत्तात्रयांनी कृपा सिद्धी त्याच्याकडे दिली, त्याच्या हातामध्ये त्याला सांगितलं हे बघ, आता इथून पुढे तू जे जे बोलशील ते खरं होणार अशी सिद्धी त्या नागनाथाला अर्पण केले. मग परम होऊन हर्षयुक्त म्हणती हा एक उदेला महिनात समीप बोलावून त्या ते हस्त धरिती तयाचा. आणि मग लगेच असणाऱ्या दत्तात्रयाने त्या लेकराला बाळाला जवळ घेतलं, बोलवलं, त्याचा हात धरला, कारण हा नवनाथापैकी एक नाथ होता, म्हणून काय करतात उपरी करणी सांगे माता भोजन घाली सकळ मुलाते परितूर्ण सेवी सिद्ध्यांना ते कदा काळी बाळका. आणि दत्तात्रयाने त्या नागनाथाच्या कानामध्ये सांगितलं हे बघ, तुला सिद्धी मी प्राप्त करून दिलेली आहे, सगळ्या गावाला जेवण घाल, पण हे सिद्ध अन्न तू सेवन करायचं नाही असं दत्तात्रय सांगतात. नाथ आग्रहे त्या वाढीत तरी ते पात्र मिळवे अद्भुत ज्या पदार्थाचे नाम वदता तो पदार्थ मिळवे पात्रावरी. आणि नाथ आता नागनाथ लहान लेकरांना खोटं वाढत होते, पण ती खरं ताटामध्ये लेकरांच्या येऊ लागलं. ज्या ज्या पदार्थाचं नाव
नागनाथ समोर काढत होते तो पदार्थ ताटामध्ये दिसू लागला. भगती बाळे अज्ञानपणे साचुकारी करीती भोजन आयशे लोटले भौत दिन नित्य खेळ खेळताती. आणि ते लेकरं काय आता एवढं पंचपक्वानाचं जेवण त्यांना खायला मिळायला लागलं. त्याच्यामुळे रोज दुपारी 12 वाजल्या की भागीरथीच्या किनाऱ्यावरती यायचं, नागनाथांना सोबत खेळायचं आणि पुन्हा पोटभर जेवण त्यांना मिळत होतं. स्वनाम सांगून यात्री नंदन चालता झाला पुसोनी नाम हेरीकडे पंक्ती बैसवून भोजन खेळ खेळताती. आणि असणारे जे काही लहान लेकराच्या रूपामध्ये दत्तात्रय आले होते ते तिथून निघून गेले. नागनाथाचं नाव विचारलं ते निघून गेले. नागनाथ पुन्हा आपल्या असणाऱ्या अनेक लहान लेकरांचा मेळा घेऊन जेवणाचा खेळ रोज खेळत होते. पुलाल्या ग्रही जाऊन सेवित काही किंचित अन्न ते चाटी बोटी करून अन्न नासती विकुरती. आणि आपापल्या घरी जात होते पण घरचं जेवण त्यांना आता गोड वाटतंय वय. हे तर रोज भागीरथीच्या किनाऱ्यावरती ही नागनाथ पंचपक्वान्नाचं जेवण देत होता. त्यामुळे घरातलं त्यांना खाऊ वाटत नव्हतं. काय झालं? येते येते इच्छे समान सर्व पदार्थ षड्रसान मग ते ग्रहीचे कदान्य तुच्छपणी वाटले तयार. तर षड्रसान नाही भेटायला लागले. नागनाथ आपल्याला षड्रसान रोज देतोय आणि घरामध्ये शिळ्या भाकरी तुकडे कोण खायला लागले हो. घरचं कदान्न त्यांना आवडत नव्हतं. आणि जेवणासाठी भागीरथीच्या तीरावरती नागनाथ 16 प्रकारचं अन्न ताटामध्ये वाढत होते. जे ब्रह्मरूप रसाते झाले अपपर सकळ विसरले माया देतकाची शिवसले लाळ घोटी ती सेवा वया. ब्रह्मरूप रस हे अन्न होतं. त्याच्यामुळे हे असणारं अन्न सेवन करण्यासाठी ब्रह्मादिक देव सुद्धा लाळ घोटत होते. त्यांनाही प्राप्त होत नाही आणि त्या लेकरांना या नागनाथाच्या हाताचं अन्न प्राप्त होऊ लागलं. हाटक तट जळावासी नवरत्न कोंदन त्या भोजनाशी ते काय करुणिकाच म्हण्यासी स्पर्शित होतील चित्तात की सुरंग रंगी धाम मंच की कुसुमांग धरू सेविता थोर की तो तेजुनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल का. तदन्याय मुले सकळ सेविती षड्रसांना त्यामुळं तया ग्रहीचे कदा न केवळ मिठ काही लागे ना. आणि अशा प्रकारची ती लेकरं भागीरथीच्या किनाऱ्यावरती नागनाथ षड्रस अन्न त्यांना देत होते. त्याच्यामुळे घरचं अन्न त्यांना आवडत नव्हतं. मग ते तयांचे ताता मात ग्रही मुलाशी पुसती यथार्थ तेही वदती प्रांजळवंत शिरस खेळ अन्नाचा. आणि आई वडील लेकरांना विचारू लागले, बाळांनो जेवत नाही तुम्ही काय खाता म्हणले. बाहेरचं जरा खायचं कमी करा, घरामध्ये जेवण करा. घरामध्ये तुम्ही जेवत नाहीत काहीच नाही आणि बाहेरचं कुठनं काय खाताय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? म्हणते तुम्ही दरिद्रपणी सेविता कदान्न कांजी पाणी आम्ही नित्य सूर नदीवर जाऊन षड्रसान्न सेवितो. आणि त्या लेकरांनी सांगितलं, अरे तुम्ही इथं असणाऱ्या कदान्न खाताय घरामध्ये भाजी भाकरी दुसरं काय भेटतं तुम्हाला. आम्ही त्या भागीरथीच्या किनाऱ्यावरती गेल्यावर नागनाथ आम्हाला पंचपक्वान्नाचं जेवण देतोय असं आई वडिलांना लेकरं सांगू लागले. त्या सत्य मानून चित्ती गुप्त वेश दुरून पाहती सरिता ती वैसवनी पंक्ती नागनाथ वाढीत असे. आणि त्या आई वडिलांना लेकरांचं बोलणं खोटं वाटलं म्हणून त्यानं गुप्त रूपानं जाऊन पाहिल्याबरोबर नागनाथ जे अन्न वाढीत होते ते त्यांना प्रत्यक्ष खरं दिसलं. मग ती चर्चा सर्वांग्रही प्रकट झाली सर्व देही मग कोश धर्माची सर्वही सुचविती अर्थाते. आणि मग त्यांनी पाहिले गेलं त्यांना खरं वाटलं बरोबर आहे नागनाथ जे पदार्थाचं नाव घेईल ती ताटामध्ये येतंय. मग नागनाथाचे वडील कोशधर्म ऋषी होते. त्यांना गावातल्या लोकांनी वार्ता सांगितले. मनती विप्रात व नंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन अपार पंक्ती बैसवून षड्रसान्न वाढीतो. आणि गावातली लोक त्या काशी क्षेत्रामधली लोक कोशधर्माला सांगू लागले, म्हणले तुमचा मुलगा रोज पंचपक्वान्नाचं जेवण गावामध्ये देतोय अशी वार्ता सांगितली. आम्ही प्रत्यक्ष पाहून दृष्टी बोलतो तू ते वाघवटी पात्रे विन उभय करपुटी अन्न वाढीत असे. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलंय तुमच्या मुलामध्ये एवढं सामर्थ्य आहे. पात्र हातामध्ये काही नाही, बनवलेलं नाही, काही नाही. फक्त ज्याची जी इच्छा होईल ते अन्न त्याला प्राप्त करून देतोय असं लोक बोलतात. मेनू कैसी करीतो गती उगला हात ठेवितो क्षिती पदार्थ विवर नावाचे प्रती होत पदार्थ मिरवतो. काय माहिती कसं करतोय, फक्त ताटावरती हात
ठेवलं आणि पदार्थाचं नाव घेतलं तरी तो पदार्थ त्या लेकराच्या ताटामध्ये येतोय असं आम्ही डोळ्यानं बघितलं. आईचे ऐकून कोश धर्म आठवले की सुरवरांचे वचन की पुढे पाहून सिद्ध कर्म सिद्ध नामे मिळवला. आणि देऊळ आहे असणाऱ्या गावातल्या लोकांचं बोलणं ऐकल्यावर कोश धर्माला वडाच्या झाडाखाली देव लोकांनी सांगितलेलं आठवलं. हा सिद्ध पुरुष होईल आणि सिद्ध पुरुष झाल्यानंतर सिद्धी प्राप्त होईल असं बोलणं आठवलं. आईशी कोण जाणून चित्ती म्हणे आश्चर्य दावी लोकाप्रती आईशी कोणासही या सिद्धी घडून येत नसे की. आणि लगेच विचार केला आणि कोणालाही जमणार नाही कारण हा अवतारिक आहे आणि अवतारिक असल्यामुळे याच्याकडे सिद्धी आहे बाकीच्याला जमत नाही असं बोलतात. धिकार करून तयाचा बाळ विकारी या सत्यवाचा एके दिवशी हस्त सुताचा धरून वैसव्यांकासनी. आणि कोश धर्मानं बाकीचे जे काही लोक बोलत होती त्याचा धिक्कार केला आणि एक दिवस नागनाथाच्या हाताला धरलं आपल्या मांडीवर बसवलं. घेऊन अमुक चुंबन आणि कुरवाळी हस्ते वदन म्हणे वारे मुला कारण भोजन झाले तो कैसे तू. आणि लगेच त्यावेळेस आपल्या मांडीवरती त्या लेकराला नागनाथाला बसवलं. कोश धर्म वडिलांनी विचारलं म्हणले बाळा त्या असणाऱ्या गावातल्या लेकराला जेवण कसं देतोय सांग. आईसे पुसता कोडे करून दाटला स्नेह करून ताताशी म्हणे तुझं भोजन तैसेच घाली तो आता मी. आणि लगेच थोडस बापाने डोक्यावरून हात फिरवला मायेनं लगेच लेकराला पाना फुटल्या लेकरानं सांगितलं म्हणले पप्पा जसं मी लेकराला जेवण घालतोय तसं तुम्हाला सुद्धा मी असणारं जेवण तसंच घालतो. ऐक बघा घेऊन अमुक चुंबन आणि कुरवाळी हाते वदन मने वारे मुला कारण भोजन घाली तो कैसे तू. आईसे पुसता कोडे करून दाटला स्नेह करून ताताशी म्हणे तुझं भोजन तैसेच घाली तू आता मी. आणि त्यावेळेस लगेच विचारलं कोश धर्माने म्हणले बाबा लेकरा तू असणाऱ्या त्या भागीरथीच्या तीरावरती लहान लहान लेकरांना जेवण कसं घालतो. त्यावेळेस नागनाथाने सांगितलं म्हणले ऐका जसं त्यांना घालतोय तसंच तुम्हाला सुद्धा मी प्रत्यक्ष जेवण कसं मी त्या लेकरांना घालतोय ते दाखवतो. ऐका बघा कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.